हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आता लग्न न होण्याचे प्रमुख कारणे काय, हे मला हल्ली लग्नाविषयी एपिसोड्स करायचे आहेत म्हणताना मी बरेच यंग मुलं मुलींना भेटले. त्यामुळे माझे लक्षात आलं काय कारण आहेत. मला वाटलं हे मी आपल्याशी पण शेअर करावं. पहिली चूक, 20-25 वर्षापूर्वी लोकांनी केलेले चुकांचं आजची मुलं प्रायश्चित्त भोगतात. 25-30 वर्षापूर्वी कोणालाही मुलगी नको होती. का हुंडा द्यावं लागते, मुलगी म्हणजे एक लायबिलिटी समजायला होते. त्यामुळे प्रत्येकाला मुलगी नको. त्यामुळे मुलीची भ्रूणातच हत्या करायला लागले लोक. त्यामुळे मुलींचं प्रमाण कमी आहे, हे पहिलं कारण. आणि दुसरं, हल्ली अपेक्षा वाढलेल्या आहेत. घर पाहिजे, गाडी पाहिजे, गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, अशा बऱ्याच अपेक्षा असतात मुलींच्या. मुलांच्याही कमी नाहीत बरं का. मुलांच्या पण अपेक्षा असतात. सुंदर पाहिजे, सगळं घरातलं यायला पाहिजे, नोकरी करणारी पाहिजे. त्यामुळे ह्या अपेक्षांचं तडजोड होत नाही. तिसरं महत्वाचं कारण मला वाटते, हल्ली मुली पण भरपूर शिकलेल्या आहेत. त्यांचं शिक्षण झालेलं आहे. त्यामुळे त्यांना लग्न महत्वाचं वाटत नाही. आपलं करिअर त्यांना महत्वाचं वाटते. त्यामुळे पण जरासं अडचणी येतात. आणि पुढचं स्टेबिलिटी. स्टेबिलिटी म्हणजे हल्ली मुलांकडे बघताना आधी बघतात त्याची प्रॉपर्टी काय आहे, बँक बॅलन्स काय आहे, आणि जॉब तर पाहिजे, चांगला जॉब पाहिजे, त्याच्याशिवाय शेती पण पाहिजे. आणि आई वडील शेतकरी असले तरी ते त्यांचे मुलीला शेतकऱ्याला द्यायला तयार नाहीत. त्यांचा मुलगा शेती करतो, हरकत नाही, पण मुलीला ते शेतकऱ्याला द्यायला का? आपल्या मुलीला तिथे काम करावं लागेल, सोयी सुविधा मिळणार नाही, हे एक कारण आहे. पुढचं, अनएम्प्लॉयमेंट. हल्ली गव्हर्नमेंट नोकऱ्या किती लोकांना मिळतात. आणि हल्ली मुलींना वाटते गव्हर्नमेंट नोकरीवाला पाहिजे. सरकारी नोकरी म्हटलं की कसं त्यांना वाटते स्टेबिलिटी आहे, कोणी काढून टाकत नाहीये, काम करा न करा पगार मिळतो. पण हे चुकीचं आहे. आता तसं नाहीये. त्यामुळे मुलांना सरकारी नोकऱ्या नाही, काहीतरी करून ते मिळवतात प्रायव्हेटमध्ये किंवा स्वतःचं काहीही करून. मग कसं होणार? आणि ह्याच्या पुढे मी एक सांगते, सगळ्यांना सरकारी नोकरी मिळणं शक्य नाहीये. त्यामुळे हे पण एक कारण आहे. पुढचं एक कारण, तुम्ही माझ्याशी सहमत होता का नाही? आपला टिपिकल मानसिक स्थिती म्हणजे आपल्याला पत्रिका जुळायलाच पाहिजे, पदर जुळायला पाहिजे, आपले जातीतला पाहिजे, आपले धर्मातला पाहिजे, हे सगळं असल्यामुळे पण जुळत नाही. आणि पुढचं म्हणजे काय माहित आहे का? हल्ली एकमेकांविषयी विश्वास नाहीसा झालेला आहे. विश्वास नसल्यामुळे काय होतंय, लग्न केलं की ती आपल्या बरोबर राहील का, किंवा तो आपल्याला नीट बघेल का, हा विश्वासच नाहीये.
किंवा त्याचा एवढासा पगार आहे हे माझं भागेल का? नाहीये. विश्वास कमी झालेला आहे तर पण एक कारण आहे. पुढचं यूज अँड थ्रो, भोग आणि नंतर त्याग करा, हे शब्द वापरते मी का म्हणजे मला हे बिलकुल पटत नाही म्हणून. लिव्ह इन रिलेशनशिप पटला की ठीक आहे, नाही ते तुझा मार्ग तुला, माझा मार्ग मला. ह्याच्यामुळे काय होतंय? लग्न करावं असं कुठे आहे? एक मुलगा तर मला म्हणाला, अहो मॅडम, दूध मिळते ते मग गाय कशाला पाळायची? लग्न कशाला करायचं? लग्नाशिवाय तुम्हाला लग्नानंतर मिळणारं सगळं सुख मिळत असलं तर लग्न कशाला करायचं? त्याने हे शब्द वापरले. दूध मिळते ते मग गाय कशाला पाळायची? तयार दूध मिळायचं, दूध वापरायचं, बस की. ही सगळी कारणं आहेत. ह्याच्यामुळे मला हल्लीचे मुला मुलींना काय सांगायचं आहे, जरा कॉम्प्रोमाइज करायला शिका, ऍडजस्टमेंट करायला शिका. रंग, रूप, पगार. अहो हल्ली काही मुली तरी त्यांना पगार आहे, पॅकेज आहे त्यांचं 12 लाख 15 लाख. त्यांना मुलगा पाहिजे त्यांच्यापेक्षा जास्त पगार मिळवणारा. त्याच्याशिवाय आणि काही तुम्हाला मी ऍक्च्युअली बघितलेलं सांगते. एका ठिकाणी तरी आई वडिलांना त्यांचे मुलीचं लग्न करताना त्यांना सासू सासरे नकोत, असलं स्थळ पाहिजे म्हणाले. का? सासू सासरे असले की त्रास होतो, सगळे सण वार सगळं सासूबाई करायला लावतील, आमच्या मुलीला काही तर जमत नाहीये, त्यामुळे आम्ही शक्यतो सासू सासरे नसलेलं स्थळ आम्हाला पाहिजे. मी आश्चर्य वाटले. अहो सासू सासरे नसलेलं म्हणजे मुलं काही आकाशात न पडतात का खाली? मी पण मनात म्हटलं नाही मी, का म्हणजे मला कोणाचं मन दुखवायला आवडत नाही म्हणून. मी म्हटलं मुलांनी पण असं म्हटलं तर मला मुलगी पाहिजे पण तिला आई वडील नकोत. असं मुलांनी पण म्हटलं तर काय होईल? त्यामुळे असं विचार करणारे सुद्धा आहेत. सासू सासरे नकोत. शेती पाहिजे पण तो नोकरीला पुण्याला पाहिजे, पुणेच पाहिजे, बेंगलोर नको, मुंबई नको. असं का नाही? त्यांचं फिक्स मनस्थिती आहे मुलींची. आणि मुलंही कमी नाही. मी म्हटलं तसं मुलांच्याही काही काही अपेक्षा आहेत, तिला अमुक पाहिजे. अहो आणि तरी उंची, एक मुलगी म्हणते तिच्यापेक्षा फक्त 1.5 इंच उंच मुलगा पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त उंच नवरा नको तिला. असं जरा ऍडजस्ट करा ना. रंग असेल, रूप असेल, पगार. ओके, मुलींना तुम्हाला पगार एवढा आला आहे ना, मग त्यालाही तुझं एवढंच असलं काय, तुझ्यापेक्षा जरा कमी असलं काय बिघडलं? ऍडजस्टमेंट करायला पाहिजे. हे ऍडजस्टमेंटला मुलं मुली कोणी तयार नसले का नाही, आपल्यातले बरेच मुला मुलींची लग्न होणार नाहीत. गॅरंटीड सांगते मी, बिलकुल होणार नाहीत. जराशा आपल्या अपेक्षा असू देत, अपेक्षा ठेवू नका म्हणत नाही मी, पण कुठेतरी ऍडजस्ट करायला पण शिका ना. कॉम्प्रोमाइज करायला शिका. नको तिथे कॉम्प्रोमाइज करू नका तुम्ही. ओके, तो मुलगा दारू पिणारा आहे, नाही, बिलकुल करू नका, लग्न करू नका त्या मुलाशी. पण जिथे पगार असेल, रंग असेल, रूप असेल, उंची असेल, ह्या गोष्टींशी थोडाफार ऍडजस्टमेंट करायला हरकत नाही असं मला वाटते. का? म्हणजे स्वभाव महत्वाचा आहे. रूप काय नुसतं रूपानं आहे, स्वभाव नाही, ते नाही चालणार. तर स्वभाव चांगला आहे, रूप नाही, तरी
चालून जाईल, संसार चांगला होईल. पण नुसतं रूप आहे आणि स्वभाव नाही म्हटलं की होणार नाही. त्यामुळे अनलेस अँड अनटिल कॉम्प्रोमाइज, ऍडजस्टमेंट हे आत्ताचे मुला मुलींनी केलं नाही की त्यांची लग्न होणं कठीण आहे. तुमचं काय ओपिनियन आहे नक्की कळवा मला. हॅव ए गुड डे.